राळेगाव तालुक्यातील वाटोडा येथे बस न येण्याचे कारण काय? जनतेचा प्रशासनाला प्रश्न। राळेगाव तालुक्यातील वाटोडा येथे जवळपास 10-12 दिवसापासून एसटी बस येणे बंद झाले आहे। मुलांची शाळा होती तेव्हा एसटी बस वाटोडा येथे येत होती, परंतु मुलाची शाळा बंद झाली तेव्हापासून वाटोडा येथील एसटी बस बंद झाली आहे। मात्र जनतेने जायची कसे असा प्रश्न जनतेला पडला आहे। वाटोडा गावात फक्त शाळेचीच मुलं आहेत का, सामान्य जनता आहे नाही का, असा प्रश्न वाटोड्यातील नागरिकांना करताना दिसत आहे। येथील नागरिक यांनी आमदार, माजी आमदार व अनेक नेते मंडळींना फोन सुद्धा केले, परंतु त्यांनी दखल घेतलेली नाही। फक्त आमचा वापर निवडणुकीपुरता करता काय, असा सवाल सुद्धा जनतेने केला आहे। निवडणूक आली की राजकीय नेते मंडळी गावात येऊन पायपोटी लागतात, आम्हालाच मतदान करा, आम्हालाच मतदान करा, व मतदान झाले की कोण तुम्ही आणि कोण आम्ही असे नेते मंडळी करताना दिसत आहेत। वाटोडा येथे येण्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून डांबरीकरण केले, मात्र बस येत नसल्यामुळे येथील जनतेचा हिरमोड झाला आहे। जनतेने जायचे कसे? साऱ्या जनतेपाशी लोकांपाशी टू व्हीलर गाड्या नसतात, काही गोरगरीब जनता सुद्धा त्या गावात राहत असते, हे प्रशासनाला समजायला पाहिजे। मात्र अशा प्रश्नांचे हे निर्घटन मनाने झाले असल्यामुळे त्यांच्यावर कोणताही दबाव नसल्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत, हे मात्र खरे। वाटोडा येथे लवकरात लवकर बस चालू करा अशा येथील अनेक नागरिकांना म्हणणे आहे। लवकरात लवकर बस चालू करा असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। प्राईम मीडिया 24 साठी विदर्भ प्रतिनिधी संजय करवटकर।